सांगोला सांगोला हा सोन्याचे सांगोले म्हणूनही यापूर्वी ओळखला जात होता. आता या सांगोले तालुक्यातील जे गाव आहे त्यांची एक माहिती सांगू आणि मग त्यामधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट कशा पद्धतीने निर्माण केले त्याची एक माहिती आपणास सांगणार आहेत. तर या सांगोला तालुक्यातील महत्त्वाची गावे ही अशी: अचकदानी, आगलेवाडी, आजनाळे, अकोला, आळेगाव, अनगढाळ, बागलवाडी, त्यानंतर बालवाडी, सांगोला, बामणी, बंडगरवाडी, भोपशेवाडी, बुद्धेहाळ, बुरळेवाडी, बुरंगेवाडी, चिकमहूद, चिनके, चिंचोळी सांगोला, चोपडी सांगोला, देवळे सांगोला, देवकतेवाडी, ढाळेवाडी, धायटी सांगोला, डिकसळ सांगोला, डोंगरगाव सांगोला, एकतपूर, गळवेवाडी, त्यानंतर गावडेवाडी सांगोला, गायगावान, घेरडी, गोडशेवाडी सांगोला, गौडवाडी सांगोला, गुणाप्पावाडी, अभिषेवाडी, हलद हिवडी, हंगीरगे, हनुमंतगाव, हातीत, हटकर मंगेवाडी, इटकी सांगोला, जाधववाडी सांगोला, जवळा, जुजारपूर, जुनी लोटेवाडी, जुनवणी, कडलास, काळूबाळूवाडी, कमलापूर, करंडेवाडी, करंदेवाडी, कटफळ, केदारेवाडी सांगोला, खवासपूर, खिलारवाडी, कीडबिस्त्री, कोळा, कोंबडवाडी सांगोला, लक्ष्मीनगर सांगोला, लिगाडेवाडी, लोणविरे, लोटेवाडी, महिम, महूद, मानेगाव सांगोला, मांजरी सांगोला, मेडसिंगी, मेटकरवाडी सांगोला, मेथवडं, मिसाळवाडी, नरवडेवाडी, नाराळेवाडी, नाझरे सांगोला, निजामपूर सांगोला, पाचेगाव बुद्रुक पारं, राजापूर सांगोला, राजुरी, संगेवाडी, सारंगवाडी, सातारकर वस्ती, सावे सांगोला, शिरभावी, शिवणे सांगोला, सोनलवाडी, सोनंद, सोनेवाडी, तरंगेवाडी, तिप्पेहाळी, उदनवाडी, वासूत, वज्रे, वाडेगाव, वाकी, घेरडी, वाकी शिवणे, वाणी चिंचाळं, वाटंबरे, यलमार, मंगेवाडी, झापाची वाडी आदी गावे या तालुक्यात आहेत. आणि या तालुक्यामधील या गावांचे गण आणि गट कसे पडले ते आता बघा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे गट आहेत ते असे आहेत: महूद बुद्रुक, यामध्ये महूद बुद्रुक, ढाळेवाडी आणि खिलारवाडी येतात. आणि चिकमहूदमध्ये चिकमहूद, महिम, कटफळ आणि इटकी हे गण येतात. त्यानंतर एकतपूरमध्ये एकतपूर, बागलवाडी, शिवणे, हलद हिवडी, चिंचोली, गायगावान हा एक गण येतो. आणि वाकी शिवणे या गणामध्ये वाकी शिवणे, लक्ष्मीनगर, अचकदानी, लोटेवाडी आणि खवासपूर हे येतात. त्यानंतर वाडेगावमध्ये वाडेगाव आणि धायटी हे दोन गण येतात. कडलासमध्ये कडलास आणि जवळा दोन गण येतात. अकोलामध्ये अकोला आणि वाटंबरे हे दोन गण येतात. चोपडीमध्ये चोपडी आणि नाझरे हे दोन गण येतात. कोळामध्ये कोळा आणि जुनुनी हे गण येतात. आणि घेरडीमध्ये घेरडी, हांगिरके आणि नराळे ही गावं. त्यानंतर सोनंद गणामध्ये सोनंद, गळवेवाडी, डोंगरगाव, आगलावेवाडी, भोपशेवाडी, पारे आणि डिकसळ ही गावे येतात. आता या तालुक्यातून काही महत्त्वाचे गावं झालेले आहेत. हे महत्त्वाचं झालं, परंतु या तालुक्यातून जी महत्त्वाची व्यक्ती निर्माण झाले त्यामध्ये सर्वात आज तर पुण्यामध्ये जे नामांकित आहेत एकतपूरचे नवले सर यांनी ज्या शिक्षण संस्था काढलेल्या आहे, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, ते एक महत्त्वाचे. त्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले गणपतराव देशमुख, कारण यांचं तर गुनीज बुकामध्ये रेकॉर्ड आहे. कारण यांनी एक कितीतरी वेळा आमदार झालेले. त्यानंतर दुसरे काय झाडी, काय डोंगरचे फेमस शहाजीबापू पाटील या सांगोल्याचे. त्यानंतर दीपक आबा साळुंके पाटील, बाबासाहेब देशमुख, बाबूराव गायकवाड, प्रबुद्धचंद्र झतके, श्रीकांत देशमुख, कृष्णा इंगोले, संकेत संजय काळे, वैभव कुमार आलदर जॉईंट कमिशनर ते पण आहेत. पैलवान सुनील साळुंके हिंद केसरी ते DYSP आहेत. त्यानंतर सोमा आबा मोठे हे
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत. आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये कशा पद्धतीची रणनीती आणि कशा पद्धतीचं एक व्यवस्थापन होणार आहे, त्या संदर्भामध्ये एक थोडीशी आपली एक माहिती घ्यायची. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यात आणि आता गावोगावी कार्यकर्त्याच्या बैठका वाढल्यात. कारण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला खूप इच्छुक निर्माण झाले आहेत. कारण आता हे नवीन नवीन लोक पुढं जिल्हा परिषद सदस्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंचायत समितीसाठी अ, हे प्रयत्नशील आहेत आणि यामधून सर्व लोकांना एक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या होण्यासाठी हे सर्वात लोक महत्त्वाचे आहेत. परंतु आता येथे मागच्या वेळेस जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांना संधी मिळाली होती. याउलट आता या महिलांना 50% आरक्षणामुळं महूद, एकतपूर, चोपडी, कोळा व गिरडी या गटातून महिलांना संधी, तर कडलास व जवळा 2 गटातून पुरुषांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि पंचायत समिती निवडणुकासाठी स्थानिक गट, तट, आघाड्या व आरक्षण सोडत नुसार उमेदवार ठरवले जाणार आहेत. आता सांगोला तालुक्यातील एक महत्त्वाचं म्हणजे राजकीय हालचालींना तर येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे. कारण ही जिल्हा परिषदेचा जो प्रारूप आराखडा आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि त्यानंतर या जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा म्हणूनही म्हणतात. आणि मग गावनिहाय नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. मग आरक्षण सूचित कोणता गट व कोणत्या गावात प्रवर्गाचे आरक्षण राहणार याकडं सर्वांचं लक्ष आहे. आणि निवडणुकीची व्यूहरचना ही आतापासूनच सुरू केली आहे. आता यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यासह तरुण वर्ग स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून मतदारांशी संपर्क वाढवण्याचे चित्र दिसून येते. आता मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी या भागातील नेते म्हणजे माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार सावंत व RPI खंडू सातपुते यांची महायुती, तर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, काँग्रेसचे प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके, शरद पवार गटाचे बाबूराव गायकवाड, तालुकाध्यक्ष दत्ता सावंत, उद्धव सेनेचे सूर्यकांत घाटगे व तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांची महाविकास आघाडी कायम राहून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील अशी एक लोकांमध्ये भावना आहे किंवा लोक असं बोलतात. परंतु प्रमुख नेते मंडळी काही म्हणतात थांबा आणि पहा, तर बहुजन वंचित आघाडी, रासप जानकरांचा, त्यानंतर मनसे हे जे पक्ष आहेत आणि त्यानंतर अपक्ष या लोकांचं देखील यामध्ये फार मोठं वर्चस्व राहणार आहे. परंतु यामधून आता नवीन लोक निवडून येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपले जे माजी आमदार होते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक होती आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह शेकाप नेत्याचा उमेदवार निवडणं हे निवडणूक पार पाडण्यापर्यंत कस लागणार आहे निवडणुकीचा. कारण आताच उमेदवार चांगले तगडे आणि निष्ठावंत दिले तर निवडणुका ह्या सोप्या जाऊ शकतात. परंतु माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंके आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार ही नेते मंडळी देखील आपापले जे उमेदवार आहेत ते पुढे लादण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर हे प्रयत्न करत राहणार आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक गावातील रस्ते, चौक, वीज, पाणी, मूलभूत सुविधा, त्यानंतर वैयक्तिक लाभाची योजना, बेरोजगारी, घरकुल, विविध शासकीय योजनांचा लाभ, वैयक्तिक केलेली कामं
आणि मतदाराशी संपर्क कसा आहे तुमचा या मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. परंतु हे जरी असलं तरी यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो फॅक्ट असतो तो म्हणजे लोकसंपर्क आणि शेवटी आर्थिक परिस्थिती. या दोन्ही गोष्टीतून जर आपण बघितलं तर कदाचित हे यामध्ये सर्वात महत्त्वाचं कुणाला निवडून देणार हे लोक हे अद्यापपर्यंत जरी ठरलेलं नसलं तरी लोकांच्या चळवळी मात्र आता सुरू झालेल्या आहेत. आणि शेवटी किती केलं तरी ह्या अंबिका देवी ही कोणाला पावते हे महत्त्वाचं यावेळेस राहणार आहे. आणि यावेळेस मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर नवीन लोक निवडून येणार हे 100% आहेत आणि चांगली लोक निवडून येणार हे एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि एक तुमचे कॉमेंटही करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.